नमस्कार. आजच्या भागापासून आपण छोट्या बालदोस्तांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्यात म्हटल्यावरती बोधकथा ही सिरीज सुरू करणार आहोत. आणि या आजच्या पहिल्या भागामध्ये डोळ्यांचा भाव ही व्यंकटेश माडगुळकरांची कथा आपण वाचणार आहोत. रात्री 10-11ची वेळ. शहरात निजानीज झाली होती. दिवसा गर्दी गोंगाटाने गजबजून गेलेले शहर आता शांत होते. अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने एक भिकारी मोठ्या मोठ्याने ओरडत चालला होता. देवा, तू मला काही दिलं नाहीस. मला राहायला घर नाही, अंगावर घालायला कपडे नाहीत, भरपूर खायला प्यायला नाही. देवा, तू माझ्यावर फार अन्याय केला आहेस रे. आणि त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता. लांडी लबाडी न करता सचोटीने व्यापार धंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते. आणि यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत बसलेला होता. गाणे छान रंगले होते आणि तशात भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले. देवा, तू मला काही दिलं रे नाहीस. आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तर मी तक्रार केली नसती, पण देवा, तू मला भिकाऱ्यापेक्षा भिकारी केलं आहेस. त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळले. त्याने हात वर करून म्हटले, गवई महाराज, माफ करा, थोडा वेळ गाणे थांबवा. आणि त्याने आपल्या नोकराकरवी भिकाऱ्याला वर बोलवले. भिकारी थोडा घाबरला. असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते. त्याला वाटले, हे मोठे घर कोणा मोठ्या अधिकाऱ्याचे असेल. आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल. काय होईल, फार तर रट्टे मिळतील, हळू आवाजात ओरड, अशी ताकीद मिळेल. मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला. श्रीमंताने त्याला विचारले, बाबा रे, तू रस्त्याने काय ओरडत चालला होतास? महाराज, मी तुमचं नाव नाही घेतलं. मी आपल्या देवाच्या नावाने ओरडत होतो. का बरं? देवानं असं तुझं काय वाईट केलंय? महाराज, देवाने मला काही दिलं नाही. तुमच्यासारखा मोठा वाडा नाही, साधं घर सुद्धा नाही. तुमच्याकडे जे रेशमी कपडे आहेत ते तर नाहीतच, पण अंग झाकण्यापुरते कपडेही त्याने मला दिले नाहीत. श्रीमंत व्यक्तीने विचारले, तुला पैशाची गरज आहे का? मी पैसे देईन, त्याबद्दल तू तुझी एक वस्तू मला दिली पाहिजेस. भिकारी म्हणाला, सावकार, माझ्या गरिबाची चेष्टा करताय? तुम्हाला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे? श्रीमंत म्हणाले, मला तुझा एक डोळा पाहिजे, देशील? डोळा? हो, डोळा. 100 रुपये देईल. भिकाऱ्याला काहीच कळेना. त्याने मानेने हो म्हटले. ठीक आहे. श्रीमंत म्हणाला, दिवाणजी, द्या याला 100 रुपये. एकाएकी भिकाऱ्याला वाटले, आपण काही चूक तर केली नाही. तो घाईघाईने म्हणाला, नाही महाराज, थांबा, मी 1000 रुपये घेईन, म्हणजे 10 100. काही हरकत नाही. दिवाणजी, 10 100 द्या. भिकारी गोंधळला. इतक्या लवकर सौदा ठरतो आहे तेव्हा आपण फारच कमी किंमत सांगतोय. 10 100 ही काही डोळ्याची खरी किंमत नसावी, असे भिकाऱ्याला वाटले. महाराज, मी 10,000 घेईन. श्रीमंत म्हणाला, ठीक आहे, दिवाणजी, याला 10,000 द्या. आत्ता मात्र भिकारी फार गोंधळला. बाजारात डोळ्यांचा भाव नक्की काय आहे हे त्याला कळेना. तो पुन्हा ओरडून म्हणाला, महाराज, मला माफ करा. मला 1,00,000 रुपये म्हणायचं होतं, ते चुकून तोंडातून 10,000 गेलं. काही हरकत नाही, 1,00,000 घे. भिकारी गप्प झाला. त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर 1,00,000 रुपये, तर 2 डोळे म्हणजे 2,00,000, 2 कान म्हणजे 4,00,000, 1 नाक म्हणजे आणखी 1,00,000. मग डोळे, नाक, कान, हात, पाय या सगळ्या शरीराची किंमत किती असेल? शिवाय हातपायांचा भाव नक्कीच जास्त असणार. म्हणजे एका एका हाताचे 2-2 लाख
आणि हे पाय, हे डोके, त्याचे किती लाख? भिकाऱ्याला हिशोब काही जमेना. किती लाखांचे हे शरीर आहे हे त्याला नक्की समजेना. तो शरमला आणि श्रीमंतापुढे वाकून हात जोडून म्हणाला, महाराज, मी देवाला फुकट दोष दिला. त्यानं मला धडधाकट शरीर दिलं आहे, म्हणजे पुष्कळ दिलं आहे, आणि माझी ओरड ही खोटी आहे. मला क्षमा करा. तर बालमित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आणि याचं तात्पर्य तुमच्या आईला सांगून कमेंटमध्ये लिहायला सांगा. तर आजची कथा येथेच थांबूया. अशाच पुढील मनोरंजक गोष्टींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.